बोलतो आता साई पाटील यांच्याकडे कंटिन्यू. खर तर भरपूर सामने ह्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिले, परंतु आता 2 सामने शेष राहिलेत. अंतिम घटिका ह्या स्पर्धेची आपण पाहतोय. इथनं चॅम्पियन पदाची दावेदारी ह्या तिन्ही संघानं पेश केली आहे. परंतु एका बाजूने जर विचार केला तर नशिबाचा कॉल टीम नेरेच्या बाजूने आपण पाहिला आणि तो संघ थेट मेगा फिनालेमध्ये पोहोचलाय. परंतु इथं कोणता संघ जिंकेल आणि त्यांच्या समवेत संघर्ष करण्यासाठी येईल. परंतु या चालू मॅच मध्ये दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच ऑन होईल. दोन्ही पंच देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या पंचांना देखील शुभेच्छा देऊ आणि मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत आणि एका बाजूने आता फिल्डिंग करणारा धरणा संघ देखील सुसज्ज झालाय. फील्ड सेटअप करण्यात आले. P1चं पहिले षटक गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल मडवीला आपण पाहतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण लॉंग ऑनला पाहतोय. एक वाईडिश लॉंग ऑफ. तर इथे प्रेक्षक कमाल झेलसाठी सुंदर बैलाचे मालक प्रमोद शेठ पाटील यांच्या वतीने प्रत्येकी झेलसाठी प्रेक्षकांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल बघा. आणि आमचे विजय पवार जे क्रिकेटर त्यांच्याकडे ते पैसे सुपूर्द करण्यात आलेले आहेत. यस, आता कॅश प्राइज आणि सातत्यानं कॅश प्राइज आता लावले जात आहेत. आमचे आयोजनकर्ता देखील आपण पाहतोय. आमचे समालोचक असतील, आमचे DJ मास्टर असतील, गुणसंख्यालेखक ह्या सर्वांवरती धनवर्षा आजच्या ह्या अंतिम रात्रीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. नाव बॅक टू क्रिकेट. बोलूया मैदानाच्या दिशेनं. लगेचच आता मॅचला सुरुवात करायची आहे. दोन्ही टीमला आता आव्हान असेल. कंप्लीट ही इनिंग 25 मिनिटांमध्ये देखील करायची आहे. याची दक्षता दोन्ही टीम्स आपण घ्यायचा आहे. चला, वारंवार आपण फील्ड सेटअप चेंज करण्यामध्ये वेळ खर्च करू नका, ही सूचना टीम धरणाला देखील असेल. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील आणि साथीनं समाधान वाघमारे. पहिला चेंडू विशाल मडवी लेफ्ट ओव्हर द विकेटनं. इथे ऑन साइडला खेळायचं होतं, शफल झाले होते. आपल्या फेवरेट झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न सागर पाटीलचा फसला आणि पहिला डॉट बॉल. तर इथे धरणा गावदेवी धरणा क्रिकेट संघाच्या गोलंदाजांसाठी स्वर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिकसाठी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक देवादादा मडवी अर्थात देवेंद्र मडवी धरणा यांच्या वतीने 3333 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. देवादादा मडवी तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. इथे फटका फसला, चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक होते परंतु चुकी घडली आहे. मॅच महत्वाची आहे. भरपूर पारितोषिकं येतात, परंतु आम्ही आता मान्यवरांची देखील दिलगिरी व्यक्त करतो की फार काळ आता पारितोषिक आपण देखील पुकारू शकत नाही, कारण की काही प्रेक्षक अजून देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांना देखील ही मॅच खऱ्या अर्थानं पाहायची आहे. क्रिकेटचा थरार अनुभवायचा आहे. ते पाहता आता आपण या मॅचमध्ये कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. विशाल मडवी पहिला चेंडू चांगला डिलिव्हर केला. दुसऱ्या बॉलवरती त्यानं संधी निर्माण केली होती खरं तर विकेटची, परंतु नशिबाची साथ आपण पाहतोय फलंदाजच्या बाजूनं, सागर पाटीलच्या बाजूनं, आणि एका धावेनं त्यानं डावाला सुरुवात केली आहे. समाधान वाघमारे आणि सागर पाटील ही जोडी. चला, जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक बॉल नंतर आपण फील्ड सेटअप करताना जो वेळ घेता, आपल्याला आता 25 मिनिटाचा अवधी 5 षटकांसाठी आहे. याची दक्षता घ्यायची आहे. टायमर ऑन आहे आता. लेफ्ट ओव्हर द विकेटनं विशालचा हा चेंडू. इथे प्रहार तर केला परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि इथे फलंदाज बाद. पहिला धक्का परतावा लागेल फलंदाज समाधानला. मानाचा, सन्मानाचा, बहुमानाचा हा खरं तर क्रिकेटचा सामने आपण पाहतोय. अतिशय मानाचा चषक आपण पाहतोय आणि त्या मानाच्या चषकाचा कोणता संघ मानकरी होईल हा पाहण्याजोगा प्रश्न आपण पाहतोय. एक वरती एक सध्याच्या घडीला. चला, लवकर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. टाइम अलर्ट जितका फिल्डिंग टीमसाठी असेल तितकाच टाइम अलर्ट असणारा आहे तो निश्चितपणानं बॅट्समनसाठी देखील. नवीन फलंदाज भालचंद्र वाघमारेला आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावरती तो दाखल झालाय, परंतु प्रतीक्षा होते ती मयूरची. खरं तर असं वाटलं होतं मयूर लवकर मैदानाच्या आतमध्ये येईल, विकेट गेल्यानंतर वनडाऊनसाठी तो आपल्याला पाहायला मिळेल, परंतु रणनीतीमध्ये काहीसं परिवर्तन देवत संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. मॅच जिंकणं हे एकमेव लक्ष प्रत्येक संघाचं आपण पाहतोय. त्या अनुषंगानं सातत्यानं गेम प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रत्येक बॉल नंतर जवळजवळ भरपूर वेळ खर्च होतोय.
खरं तर भली मोठी स्पर्धा जेव्हा आपण आयोजित करता तेव्हा प्रत्येकाचं योगदान हे खूप गरजेचं आहे आणि त्या योगदानाचा जर आपण उल्लेख केला तर ज्यामध्ये आमचे लक्ष्मणदादा पाटील यांचं देखील भरपूर मोलाचं सहकार्य ही स्पर्धा खरं तर सफल करण्यासाठी आमचे शैलेश म्हात्रे असतील, विजय पवारला आपण पाहतो, आमचे नकुलदादा असतील, लक्ष्मण पाटील असतील, आमचे जी डी असतील, आमचे नंदूदादा म्हात्रे असतील, गोरक्षनाथ म्हात्रे असतील, राजेशजी महादे असतील, राकेश पाटीलला आपण पाहतोय. यस, इंटरनेट सुविधा ज्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आली आहे, तसेच ॲडव्होकेट धनेश म्हात्रेला देखील आपण पाहतोय. या सर्वांचं भलं मोठं योगदान आहे आणि त्या योगदानानं एक सफल स्पर्धा आपण पाहतोय. एज अपील आपण पाहतोय, उत्साह पाहायला मिळतो टीम गावदेवी धरणाचा आणि एकंदरीत तिथे पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. काय गोलंदाजी होते, विशालनं देखील कामगिरी खूप दमदार केली या स्पर्धेमध्ये. ज्या पद्धतीनं त्याच्यावरती सातत्यानं विश्वास धरणासंघ टाकतोय आणि त्या विश्वासालायक गोलंदाजी तो करत असताना पडल्यानंतर आपण पाहतोय लाऊड अपील यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. आशिषला आपण पाहतोय यष्टांच्या मागे अगदी चपलतेनं तो फिल्डिंग करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. लाऊड अपील त्यानं केलं होतं परंतु पंच तटस्थ, पंचांकडनं इशारा आला नाही. एकंदर डॉट बॉलची ते आपल्याला सांगता पाहायला मिळाली. पुढील चेंडू लेफ्ट मोर द विकेटनं. हा गोलंदाजी होते, अगदी कौतुकास्पद कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये विशाल मडवी करत असताना ज्या पद्धतीनं नॅचरल कोन क्रिएट केला जातो डाव्या हाताच्या गोलंदाजाकडनं, त्या कोननं सध्याच्या घडीला गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळतोय आणि नेहमीच उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ते आक्रमक गोलंदाजी. स्टंप विजन आपण पाहतोय, या स्टंप विजनना दाखवलं जातं ज्या पद्धतीची लाऊड अपील ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहतोय. ही विशेषतः tenniscricket.in या वाहिनीची आणि त्यांच्या माध्यमातून या साऱ्या गोष्टी टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात. सो थँक्यू आपलं देखील, आणखी भरपूर मोठं योगदान त्यांचं देखील आहे ही स्पर्धा सफल करण्यासाठी. इथे फटका फसलाय, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली, सफलता फलंदाज बाद, दुसरी सफलता विशाल मडवीला आणि टीम धरणाला धक्का दुसरा बॅटिंग टीम देवदला. फार तुमच्यासाठी क्या बात है डीजे, क्या बात है. जय हो. ही डीजेची कला आहे. खर तर डीजे सँडी रायगडामध्ये सर्वाधिक महत्वाचं डीजे ऑपरेटिंग जर कोण करत असेल आणि सर्वाधिक चर्चेत डीजे मास्टर कोणता असेल तर डीजे सूरज, आणि त्याच्यासाठी सातत्यानं पारितोषिक काय येतात हे त्याने देखील दाखवलं. समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड या साऱ्या काही गोष्टी दाखवत असताना आमचा डीजे सँडी, ज्या डीजेचा गाजाबाजा पूर्ण रायगडभर आपण पाहतोय आणि त्यांच्याकडनं ह्या काही गोष्टी आता क्रिएट करताना आपण पाहतोय. सो थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेनं. एका षटकाचा खेळ संपलाय परंतु दुसरं षटक सुरू होताना देखील बराचसा वेळ खर्च केला जातोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आशिष पाटील, सिनियर आशिष पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेटनं. समोर डाव्या हाताचा फलंदाज लॉप करायचं होतं परंतु ह्या मॅच मध्ये आतापर्यंत ज्या पद्धतीनं वर्चस्व गाजवलंय गावदेवी धरणा संघानं ते पाहता त्यांचे चाहते भरपूर खुश आणि आता त्यांच्या आरोले आपल्याला ऐकायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये काय दमदार कामगिरी आणि आता टीम स्पिरिट गावदेवी धरणाचा आपल्याला पाहायला मिळतोय. जरी वेळ झाला असला तरी देखील भरपूर सारे चाहते आता क्रीडांगणाच्या चहू बाजूला अगदी श्रद्धांजली स्टँडमध्ये देखील बसून मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. एक आकड्यावरती 2 गडी बाद झालेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव विशाल मडवीने खर्च केली. काय लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फुल्लेंचा चेंडू प्रहार केला, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केला, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ दी टुर्नामेंट असं आपण म्हणू शकतो. आज जे काही घडतंय ते सारं काही टीम गावदेवी धरणाच्या बाजूने घडताना पाहायला मिळतंय. एका हातामध्ये हा झेल कंप्लीट केला, रिव्ह्यू जरूर पंच चेक करतील परंतु ज्या पद्धतीचा आत्मविश्वास सध्याच्या घडीला आपल्याला क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळतोय ते पाहता जरूर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. थर्ड अंपायर चेक करतील. आपण नेहमी म्हणतो नशीब बहादुरी का साथ देता आहे आणि बहादुरीने आता लढाई करत असताना टीम धर्माचे हे सर्व खेळाडू
चेक करण्यात येत आहे. हा लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये शनी काले त्या ठिकाणी होते आणि फलंदाज बाद आहे. फेअर डिलिव्हरी देखील आपण पाहतोय आणि अंतिम मुमेंटला तर मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाज मयूर वाघमारे दाखल झाला आणि त्याची जर विकेट काढली तर विकास केने यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. एक विकेट किती मोलाची आहे हे आपण पाहू शकता आणि 5,000चा आता कॅश प्राइज विकास केने यांच्या माध्यमातून लावण्यात आलंय त्या मयूरच्या विकेटसाठी. इथे मात्र जरूर खेचण्याचा प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षकानं ज्या पद्धतीनं हा झेल कंप्लीट केला, हा विकेट जितका गोलंदाजचा आहे ना त्यामध्ये मी म्हणेन मोलाचं वाटा नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता शुभम दाखल झालाय. डीजे रंगात आलाय कारण की 12च्या पुढे काटा गेला का डीजे सँडी रंगात येतो. वातावरण गरम करण्याचं काम नेहमीच करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं झेल कंप्लीट केला होता, ती नेत्रदीपक कामगिरी करत असताना आज ज्या मूडमध्ये धरणा संघ खेळतोय ना ते पाहता त्यांना परास्त करणं जणू काही आता शक्य होईल की नाही हा प्रश्नचिन्ह साऱ्या प्रेक्षक वर्गाला देखील भेडसावतोय. गोलंदाजी लाजवाब, फलंदाजी तर त्याहून अधिक दमदार आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील अगदी दमखम दाखवत असताना टीम गावदेवी धरणा. आशिष पाटील पुढील चेंडू आणि बॅटनं समोर खेचताय डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्राची निवड केली आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, खणखणीत चौकार. महत्वाच्या क्षणाला हा चौकार. आतापर्यंत गोलंदाजांचं वर्चस्व आपण पाहिलंय परंतु फलंदाज हे दोघे देखील दमदार आहेत. या दोघांमध्ये क्षमता आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं दोघांनी अतिशय चांगली पार्टनरशिप बिल्ड केली होती परंतु आता एका बाजूने जर आपण मयूरचा विचार केला तर ह्या मॅच मध्ये तो 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतो. गेम प्लॅनिंग या मॅच मध्ये आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 5 धावा. शांत वातावरण आपण पाहतोय परंतु जसा डॉट बॉल येतो तसा लगेच टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज आपल्याला टीम गावदेवी धरणाच्या चाहत्यांचा पाहायला मिळतोय. हा जोश, ज्या पद्धतीचा जोश सध्याच्या घडीला डीजे दाखवतोय ना तो जोश आता नक्कीच धरणा संघाच्या प्रेक्षकांचा आपण पाहतोय. अप्रतिम ट्रिमेंडस गोलंदाजी परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका फसलाय. वन्स अगेन क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, झेल कंप्लीट केलाय, फलंदाज बाद झालाय. चौकारानंतर प्रत्युत्तर शुभमला देखील परतवलाय. धक्का आणखी चौथा धक्का लागतोय तो बॅटिंग टीम देवदला. लक्की क्रमांक आपण पाहतोय 33339393. पाच धावा धावपळकावरती 5ला 4. खरं तर स्कोर कार्ड पाहतोय की जणू काही फुटबॉलची मॅच पाहतोय हे आता कळत नाहीये. आशिष देखील दमखम दाखवत असताना गोलंदाजीमध्ये अशा प्रकारचा खरं तर बोर्ड आपण फुटबॉलमध्ये पाहतोय जिथे गोल करत असताना कधी 3-4, 4-5, 2-1 अशा पद्धतीचं बोर्ड पाहायला मिळतं स्कोर बोर्ड. परंतु इथे 5ला 4 विकेट बॅटिंग करत असताना देवत संघ. ज्या संघानं सुरुवातीला बॅटिंग स्वीकारली ना तो संघ आता कुठे का होईना डगमगताना पाहायला मिळालं. ह्या अगोदर आपण पाहिलं होतं स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर त्यांनी देखील सुरुवातीला बॅटिंग घेतली. मोठं टार्गेट आम्ही सेट करू या अनुषंगाने त्यांनी तो निर्णय घेतला होता परंतु तो त्यांच्या अंगलाट आला आणि या स्पर्धेतनं नक्कीच तो संघ लवकर
खरं तर सुपर 12 नंतर सुपर 6 मध्ये तो संघ आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर असं वाटलं होतं तो संघ पुढे जाईल, परंतु तो संघ परास्त झाला. आणि इथे देखील देवत संघानं प्रथमतः बॅटिंग स्वीकारली. चला टीम मीटिंग करू नका, दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय, जास्त वेळ नाही आपल्याकडे. आता रात्र बरीचशी झाली आहे, जवळजवळ आपण पाहिलं तर आता 1:25 अवधी झालाय. असाच उशीर केला तर उदडे. थँक्यू डीजे. चला धरणा संघ क्षेत्ररक्षण लावायचं आहे लवकर, सातत्यानं आपल्याला सूचना कराव्या लागतात. जरूर एका बाजूने परफॉर्मन्स आपला चांगला होतोय, परंतु आता स्पोर्टमॅनशिप आपण देखील दाखवायची आहे. खेळाडू वृत्ती, वेळेची मर्यादा आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील आपण पाहतोय 4 मिनिटांचा अवधी फक्त एका षटकासाठी दिला जातो. आणि खरं तर सर्वाधिक वेगवान षटक फेकण्याचा विक्रम रवींद्र जडेजानं नुकताच जी स्पर्धा आपण पाहिली होती त्या स्पर्धेमध्ये केला होता इंग्लंडच्या विरोधात. 23वे जे षटक आपण पाहिलं होतं, फक्त 74 सेकंदामध्ये त्यानं एक षटक कंप्लीट केलं होतं. हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील विक्रम आहे, परंतु इथे तसा कोणता गोलंदाज विक्रम करेल का? किमान मी म्हणेन 2 मिनिटं नाही तर 4 मिनिटांमध्ये तरी एखादं षटक कंप्लीट करायला हवं. गोलंदाज ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज अनिकेत कालेचा वापर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 6 ह्या आकड्यावरती 4 गडी गमावलेत. मैदानाच्या आतमध्ये प्रेम आणि साथीनं आता मयूर वाघमारेला आपण पाहतोय. मयूरनं अजूनही एकही चेंडू फेस केला नाही. इथे देखील चेंडू हवेमध्ये, परंतु दूरवरती क्षेत्ररक्षक सेकंड बाउन्सला हा चेंडू फील्ड केला जातो आणि तोपर्यंत अवधी होता. धाव फक्त 1 कंप्लीट करण्यात आली आहे. 1-1 धावेसाठी आता सध्याच्या घडीला झगडताना आपण देवत संघाला पाहतोय, ज्या देवत संघानं मागच्या मॅचमध्ये दमदार कामगिरी केली होती, बॅटिंगमध्ये देखील अप्रतिम टार्गेट सेट केलं होतं. तोच देवत संघ आता 1-1 धावेसाठी झगडतोय, लढतोय आणि संघर्ष करतोय. कारण की प्रतिस्पर्धी संघ, ज्या संघाची भेदकता गोलंदाजीमध्ये आपण पाहिली, दिशा टप्पा, ह्या साऱ्या गोष्टींवरती आता त्यांचं नियंत्रण पाहायला मिळतंय. खरं तर ह्या मॅचवरती आतापर्यंत त्यांचं नियंत्रण राहिलंय, परंतु ही मॅच आहे, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत अंतिम चेंडू डिलिव्हर होत नाहीये तोपर्यंत सामना कोण जिंकेल हे सांगणं नेहमीच कठीण राहिलं आहे. आणि त्याच प्रकारची ही मॅच. फील्ड सेटअप पुन्हा एकदा आपण पाहतोय मयूरसाठी, कारण की ह्या अगोदर डाव्या त्याचा फलंदाज स्ट्रायकिंगला होता. आता जसा मयूर आला त्याच्यासाठी ही फील्डची व्यूहरचना आपल्याला गावदेवी धरणाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. चला फार वेळ घेऊ नका, सातत्यानं सूचना कराव्या लागतात. ह्या गोष्टी ॲज अ क्रिकेटर मी म्हणेन तुमच्यासाठी जास्त चांगल्या नाही आहेत. टाईम अलर्ट, टाईम अलर्ट. आता पंच वॉर्निंग देत आहेत, यापुढे जर आणखीन टाईम आपण घेतला तर कदाचित पॅनल्टी पंच देतील. ही अथॉरिटी पंचांना देखील आहे, याच आमचे आयोजनकर्ता देखील सांगतायत. नक्कीच जास्त वेळ, जितका जास्त वेळ आपण खर्च कराल. आता टाइम अलर्ट आहे, पंचांनी एक वेळा अलर्ट केलं, दुसऱ्या वेळेला पंच पॅनल्टी देऊ शकतात. फुल लेनचा हा चेंडू अतिरिक्त वेग प्रदान करण्याचा प्रयत्न, परंतु जास्त वेगानं टाकण्याचा हा चेंडू आणि त्यामध्ये दिशेवरती नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉल, पहिला वाईट चेंडू आता मात्र ह्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. एका धाब्याची वाढ धावफलकावरती, 8 धावा, 8ला 4 बाद झालेत. परंतु महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, पूर्णतः दारोमदार मयूर वाघमारेच्या खांद्यावरती आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये देखील डावाला पुढे नेण्याचं काम त्यानं केलं होतं. अगदी शेवटपर्यंत त्याने लढाई केली होती आणि फायटिंग टोटल उभारलं होतं तोच मयूर. इथे विकेटची जरूर संधी होती, परंतु एज लागल्यानंतर मागे चेंडू वेगानं निघून जातोय आणि लॉंग स्टॉपला चेंडू धडक मारत असताना हा चौकार मयूरच्या बॅटमधून. थँक्यू. येस, गणेश म्हात्रे यांचं हे फेवरेट सॉन्ग. येस, सर्वांच्या आशा अपेक्षा पुरवल्या जातात डीजे सँडीकडनं. राऊंड द विकेटनं हा चेंडू अलॉंग द कार्पेट, फटका चांगला आहे. आता रक्षात्मक फटके मयूर देखील खेळत असताना त्याला माहित आहे विकेट टिकवून खेळ करायचा आहे. 5 षटकापर्यंत जर मी लढाई केली तर एक चांगलं टोटल उभारू शकतो. ह्या अनुषंगानं आता त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर ही जबाबदारी घ्यावीच लागते आणि त्या जबाबदारीपूर्वक खेळ आता मयूर करत असताना चौकारानंतर सिंगल टेम्परमेंट त्याचा आपण पाहतोय. 13 धावा स्कोर कार्डवरती आणि षटक 3रं मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. भेदकता पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली विशाल मडवीची,
ज्यानं फक्त एक धाव खर्च केली. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी, ते फक्त धावा 5 आशिष पाटीलनं खर्च केल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये अनिकेत कालेला आपण पाहतो, ज्याच्या विरोधात आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला. एकंदरीत 7 धावा अनिकेतनं खर्च केल्यात. धाव्या हाताचा प्रेम स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. रॅटम राऊंड द विकेटनं हा चेंडू समोरच्या दिशेला मिडऑफच्या डोक्यावरून फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केला परंतु त्याला बीट करून चेंडूनं शर्यत जिंकली आणि चेंडू सीमारेषा पार. दमदार चौकार. फील्ड सेटअप आता थोडंसं चेंज करण्यात आलंय. या अगोदर मिड ऑफ होता आणि क्षेत्ररक्षक आपल्याला एक एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळत होता, परंतु आता डीपमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. वन्स अगेन अनिकेत काले कॉम्बॉक्स एंड कडून राऊंड द विकेटनं. इथे देखील फटका चांगला आहे. झेलची संधी होती परंतु झेल ड्रॉप झालाय. शिवाजीला आपण तिथे पाहतो हातातनं चेंडू निसटला आणि त्यानंतर डोक्यावरती हात मारताना आपण अनिकेतला पाहतो. त्याला देखील माहित आहे इथे एक एक विकेट महत्वाचे आहे. फायनलमध्ये ज्या पद्धतीनं त्यानं सांगितलं होतं की जेव्हा महागुरूंनी बाईट घेतली की ह्या 6 पैकी कोणती ट्रॉफी तुम्हाला जिंकायची आहे, तेव्हा नक्कीच अनिकेतनं देखील सांगितलं होतं की या स्पर्धेचं चॅम्पियन पद आम्हाला पटकवायचं आहे. आणि त्या हेतूनं सध्याच्या घडीला गावदेवी धरणा संघ खेळत असताना जीव ओतून प्रत्येक खेळाडू खेळतो. आतापर्यंत 14-15 मिनिटाचा अवधी खर्च झालाय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडू शेष आहे. वेळेची मर्यादा 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. 15.9 अशा पद्धतीचा वेळ आतापर्यंत आपण खर्च केलाय. ह्याची दक्षता गावदेवी धरणा संघ आपण घ्यायची आहे. स्लोवर चेंडू लाऊट अपील परंतु पंच तटस्थ. पिचिंगचा विचार करण्यात येईल. इम्पॅक्ट कुठे आहे ह्या गोष्टी पाहिल्या जातात पंचांकडनं. सिनियर पंच आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. या षटकात 2 चौकार आले. एकंदरीत 12 धावा या षटकात अनिकेत कालेनं खर्च केल्या आणि 3 षटकानंतर 18 धावा धावफलकावरती आणि गडी गमावलेत. बॅटिंग करत असताना टीम टायगर 11 देवदनं 4. पाणी घेऊन जायचं आहे. चला क्षेत्ररक्षणाचं गोरा आणि नवरा काळामध्ये फरक आहे का सांगा. सामानामध्ये फरक आहे का? तरी ती निग्रो परवडले. तरी ती आपण पाहतो विजय पवार असतील आमचे एक आदर्श क्रिकेटर. कैलास दवणे जंजीर ग्रुप. कैलास दवणे आमचे विनोद दवणे यांचे ते बंधू आहेत. कैलास दवणे स्वागत आहे तुमचं. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करण्यात आलेली आहे. बघा इशारा. स्कोर किती झालेले आहे? धाव संख्या 18 धावा. 18 धावा. अतिशय लढत चांगली होणार आहे कारण एका बाजूला आम्ही पाहणार आहोत अनिकेत काले तर एका बाजूला मयूर तर एका बाजूला निश्चित स्वरूपात अतिशय चांगल्या प्रकारे हे दोन्ही आदर्श क्रिकेटर आहेत. परफॉर्मन्स चांगला झाला आहे. दोन्ही क्रिकेट संघाने नेरे क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. मैदानामध्ये पाणी इथे गेलेलं आहे. निश्चित स्वरूपात पाहतो एका कवीने खऱ्या अर्थाने साई म्हटलेलं आहे की नाही होटावर साही डोला पावसाची गाणी हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कोणी दे रे आभाला दे पाणी दे रे आभाला दे पाणी. ज्यावेळेस पाण्याची टंचाई येतो ना त्यावेळेस मात्र पाण्यासाठी आपण प्रत्येकजण प्रार्थना करत असतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स साई पाटील. नक्कीच. चला महागुरु आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. प्रत्येक संघ मैदानात उतरल्यानंतर चॅम्पियन पद हे त्यांची अभिलाषा होती जिंकण्याची, परंतु प्रत्येक खेळाडू जेव्हा मैदानातनं आमच्या अतिथी कक्षाकडे पाहतो तेव्हा तिरका कटाक्ष त्या ड्रीम कारवरती देखील प्रत्येक खेळाडूचं आपण पाहिलंय. परंतु स्वप्न कुणाचं साकार होईल? यस, टाइम अलर्ट. 15 पॉईंट. आता 16 मिनिटं झालीत. 4 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक आणि त्यानंतर 5 मिनिटांमध्ये पुढील षटक, म्हणजे एकंदरीत 25 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला सत्र कंप्लीट करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशालला आपण पाहू शकाल. फुलनींचा हा चेंडू प्रहार करायचा होता. तू मय आपल्याला पाहायला मिळतं. एक धावेसाठी आता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. एका बाजूनं धाडस करू शकले नाहीत. मयूरला माहित आहे विकेट आपली प्राइज विकेट आहे. ज्या विकेटसाठी प्राइज देखील लावण्यात आलंय ते विकासजी केणे यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलंय. किती महत्वाची ही विकेट आहे ह्याचा अनुमान आपण लावू शकता. आणि त्या कारणास्तव हे धाडस करू शकला नाही. कदाचित रनआउट होईल या भीतीनं मात्र
ह्या धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला नाही. फुल्लेंचा चेंडू होता, या चेंडूवरती आपल्याला मोठे प्रहार पाहायला मिळत आहेत, परंतु इथे तसं घडलं नाही. मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल 7 वरती प्रेम खेळतोय, त्याला साथ देत असताना मयूर वाघमारे 3 बॉल 5 वरती खेळतोय. विशालचा हा चेंडू समोरच्या दिशेला बॉलर बॅक ड्राईव्ह, परंतु मिड ऑन तैनात आहे. एकच धाव तिथे कंप्लीट होईल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि फक्त धावा धावपळकावरती 19 पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये भेदकता तिखट मारा आतापर्यंत गावदेवी धरणा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तर प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. खास करून 2 खेळाडूंना इम्प्रेसिव्ह कामगिरी या मॅचमध्ये आतापर्यंत केली, ज्यामध्ये विशाल मडवीला आपण पाहिलं आणि तदनंतर आशिष पाटीलची उल्लेखनीय कामगिरी गोलंदाजच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं टीम युनिटीनं हा संघ खेळला. अगदी टीम गेम काय असतं ते दाखवलं. अनिकेत कालेचं योगदान, तदनंतर गोलंदाजीमध्ये आपण विशालला पाहिलं, ऑलराऊंडर भूमिका आशिष पाटीलची पाहिली. चला फिल्डिंग लावा, टाइम अलर्ट आहे याची दक्षता घ्या. धरणा संघ कदाचित पॅनल्टी आपल्याला लागू शकते. लेफ्ट मोर द विकेटचा हा चेंडू, अप्रतिम फटका, क्रिकेटचा क्लास. आपल्या नावाची चर्चा टेनिस बॉल विश्वात का आहे याचं प्रत्युत्तर ह्या फटक्यानं मयूरनं नक्कीच दिलंय. चेंडू सीमारेषा पार, हा देखणा षटकार. थँक्यू. डीजे संडी असल्यानंतर काय वर्णन करण्याची काही गोष्टच नाहीये. महागुरु देखील खुश आहेत. महागुरूंच्या चेहऱ्यावरती नेहमीच हास्य असतं. पुढील बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल, फक्त डेडिकेट टच आपण पाहतोय. हलक्या हातानं दिशा दाखवली, 1 धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे. खरं तर दुसरी धाव देखील कदाचित कंप्लीट होऊ शकली असती, परंतु विकेट जास्त गमावलेत त्या कारणास्तव एक धाव, एक पाऊल अगदी जसं फुंकर मारून टाकलं जातं तशा पद्धतीने आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय उद्योजक रमेश शेठ म्हात्रे, साथीनं गोल्डन मॅन क्रिश दादा यांचं देखील बघा शुभ आगमन. मित्रांनो, पुढील वर्षी 2026 मध्ये याच मैदानावर श्रद्धांजली चषक स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच चषक स्पर्धा भेटीसाठी येईल आणि त्या स्पर्धेमध्ये यावेळी सुझुकी कंपनीची आल्टो कार आहे. पुढील वर्षी ठार असणार आहे. बघा रमेश शेठ म्हात्रे उद्योजक दमदार व्यक्तिमत्व पिसारवे यांनी जाहीर केलेलं आहे की संत वचनाप्रमाणे बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच हे अनाउन्समेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु मॅच महत्वाची आहे. प्रेक्षक अजूनही मोठ्या संख्येनं ह्या मॅचचा आनंद घेत आहेत. अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, धाव घ्यायची होती. 1 धाव कंप्लीट तर झाली आहे. दुसऱ्या धावेचा धाडस पुन्हा करू शकत नाहीयेत. टीम स्पिरिट आपण पाहतोय धरणा संघाच्या माध्यमातून. प्रत्येक खेळाडू या मॅच मध्ये जीव ओतून खेळत असताना सध्याच्या घडीला 27 धावा स्कोअर कार्ड वरती. या षटकामध्ये कुठे का होईना आगेकूच करण्याचा प्रयत्न, कारण की एक षटकार विशालच्या विरोधात मयूर वाघमारेनं ठोकलाय. 5 बॉल 12 वरती तो खेळतोय आणि त्याला साथ देत असताना प्रेमला आपण पाहू शकाल. आतापर्यंत एक छोटी पार्टनरशिप जरूर बिल्ड झाली आहे. 12 बॉल 22 ची ही पार्टनरशिप सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटकातील आता शेवटचा चेंडू समोर मयूरला आपण पाहतोय. विशाल मडवीकडनं हा अंतिम चेंडू. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण विशालला पाहतोय. पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकात त्यानं फक्त 1च धाव खर्च केली होती. इथे अंतिम बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल झालाय. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावपळकावरती आपण पाहतोय त्या 4 गण्याच्या मोबदल्यात 28 धावा. तर निश्चित स्वरूपात गावदेवी धरणा क्रिकेट संघाचा जर विचार केला साई पाटील, गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून त्यांचं कौतुक करावं लागेल. लेंथ, लाईन आणि दिशा याच्यावर सातत्याने नियंत्रण ठेवलेलं आहे. आणि आज शैलेशदादा पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेहरे यांच्या चेहऱ्यावर आपण हास्यमय वातावरण पाहतो, कारण नेहरे क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. 4 षटकांचा खेळ संपला. चला फील्ड सेटअप लगेच बघा करायचे आहे. रमेश शेठ म्हात्रे उद्योजक पिसारवे यांचे जे अंगरक्षक आहेत, अर्थात इंग्रजी भाषेमध्ये आपण बॉडीगार्ड म्हणतो, या सर्वांनी स्टेजवर तुम्हाला इथे बक्षिसांची तुमच्यावरही बरसात केली जाणार आहे. आज रमेश शेठ असतील. रमेश शेठ, तुमचा आम्हाला आभार मानावे लागेल. या स्पर्धेमध्ये अतिशय बक्षिसांची बरसात झालेली आहे की बट देर आर व्हेरी लेस पीपल दो शॉवर मनी ऑन क्रिकेट लाईक रमेश शेठ म्हात्रे. व्हेरी लेस पीपल दो शॉवर मनी.
चला मॅच सुरू ठेवायची आहे एका बाजूला. वेळ जरूर आता 20 मिनिटाचा अवधी परफेक्ट आपण घेतलाय. ते पाहता आता देखील आपल्याला वेगानं हे षटक कंप्लीट करायचं आहे. षटक क्रमांक 5 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती ज्युनियर आशिष पाटीलला आपण पाहतोय. मैदानाच्या तर आतमध्ये strike उद्योजक घेतला रमेश मयूर. माते साहेबांच्या वतीने सर्व अंगरक्षकांसाठी इथे कॅश प्राइज आलेलं आहे, बक्षीस आलेलं आहे. अभिनंदन त्यांचं. शेवटचे 6 चेंडू. धाव पहिला आपण पाहतोय. एक धाव घ्यायची होती परंतु धाव कंप्लीट या ठिकाणी करू शकले. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न मयूरचा आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती त्यांना नोंदवल्यात आणि सांघिक जर आपण विचार केला तर 28 धावा आपण पाहतोय. शेवटचे 5 चेंडू पूर्वार्ध मॅचचा आपण पाहतोय. सेमीफायनल आणि इथनं जो जिंकेल तो थेट मेगा फायनलमध्ये संघर्ष करेल तो नेरे संघासोबत. क्रिस्टल ट्रॉफी या अगोदर देखील अनाउन्समेंट करण्यात आली होती की या ट्रॉफींची प्राइस जवळजवळ 1.5 लाख रुपये आहे अशा पद्धतीच्या. चला प्रत्येक बॉल नंतर आपण इतका वेळ घेता. आता पॅनल्टी लागेल याची दक्षता घ्या. सेमीफायनलची ही मॅच आपण पाहतोय. 28 धावा स्कोर कार्ड वरती. समोरच्या दिशेला अप्रतिम फटका, टोले जंग हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला जणू काय फेकून दिलं मैदानाच्या बाहेर. हा दमदार षटकार मयूरच्या बॅटमधून. जोपर्यंत रमेश म्हात्रे ह्या षटकारानं मात्र धावा आता वेगानं फ्लाय होत असताना 34 धावा स्कोर कार्ड वरती. फाईट करण्यासाठी 40-45 धावा बनवल्या तर देखील मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल. कारण की मयूर सारखा ताकदवर गोलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ते पाहता मॅच इतकी सोपी नसेल ती गावदेवी धरणासाठी देखील. 34 धावा 4 चेंडू अजूनही शेष आहेत. आशिष पाटीलच्या विरोधात हा टोलेजंग षटकार मयूर वाघमारेचा आपल्याला पाहायला मिळाला. राईट मोर द विकेटनं पुढील बॉल. पुन्हा एकदा जागा बनवली शफल होऊन वन्स अगेन आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये खेचून मारत असताना हाय बॅकलिपनं बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून हवाई यात्रेसाठी सीमापार षटकार. क्या बात आहे. डीजेची कमाल धमाल आपण पाहतोय. आपल्या तालावरती प्रेक्षकांना देखील ताल धरायला लावत असताना डीजे सँडीला आपण पाहू शकाल. आता चिंता सतावते. 2 षटकानंतर 40 धावा. हा चेंडू जर सीमा पार पाठवला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज कल्पक म्हात्रे यांच्याकडनं जमा आहे. यस 2 चेंडू 2 षटकार आले. तिसरा जर आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज कमवू शकतो आणि संघ देखील चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो. ही लढाई मैदानाच्या आतमध्ये एकटा लढत असताना फुलटा चेंडू लॉलीपॉप बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. हा चेंडू कसा मिस केला हे मयूर देखील स्वतःला प्रश्न विचारतोय. खर तर हे आमंत्रण दिलं होतं मयूरला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकता ज्या पद्धतीनं हा चेंडू डिलिव्हर केला होता. अगदी पायावरती हा चेंडू आदलला परंतु बॅट अगोदर आली. याचं कारण चेंडूमध्ये गती कमी होती आणि ज्या वेगानं 2 षटकार ठोकले होते मयूरनं ते पाहता हा बॅकलिपनं हा चेंडू देखील त्याला खेचून मारायचा होता. हा त्याचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न फसला आणि डॉट बॉल आलाय. परंतु ह्या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 2 आणखीन जर हिट आले तर एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. येऊ शकतो. यस खेचलाय बॉल. नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होईल का क्षेत्ररक्षक पोहोचेल. झेल ड्रॉप. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे की काय. यस रेफर करण्यात आलंय. नशिबाची साथ जरूर मिळाली आहे मयूरला परंतु ही दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही याची आता शहानिशा करण्यात येईल. कंट्रोल रूम मध्ये आमचे तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही याची आता पाहणी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की चेंडू हातात निसटला. एकतर झेल ड्रॉप झाला त्यानंतर फेकी आली होती. तिथे जो क्षेत्ररक्षक यष्टांच्या लगत होता तो चेंडू गॅदर करू शकला नाहीये आणि त्यानंतर वेल प्राप्त झाला आणि पुन्हा एकदा परतलाय की काय फलंदाज ते पाहावं लागेल. दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न मयूरनं केला होता. आतापर्यंत महत्वाचं योगदान त्याच्या बॅटमधनं आपण पाहतो. विथ द बॅट 25 धावसंख्या त्याने नोंदवली आहे परंतु ह्या बॉलवरती किती धावा आल्यात
यासाठी सध्याच्या घडीला डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय. उपांत्य फेरीचा हा सामना, सेमीफायनलचा हा सामना फील्ड सेटअप करायचा आहे. डिसिजन आपल्यापर्यंत लगेच पोहोचवला जाईल. टीम गावदेवी धरणा संघ आपण फिल्डिंगची रचना करायची आहे. नोट आउट ह्या 2 धावा कंप्लीट केल्यात. नशिबाची साथ, नसीब बहादूर का साथ देता आहे आणि ती बहादुरी आता सध्याच्या घडीला मयूर दाखवत असताना 11 बॉल 27. तर सन्माननीय सचिन दादा पावशे यांच्या वतीने या स्पर्धेला 1100 रुपयाचं आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर तुमचं जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसाबे यांच्या वतीने स्वागत आहे. मदनदादा पावशे आपण स्टेजवर या, आपले स्वागत आहे. मयूरचा जर विचार केला तर काल रात्री माथेरान इथे देखील त्यांनी खेळ केला आणि लगेचच इकडे तो आलाय. आणि ह्या वर्षामध्ये खरं तर 2024-25 हंगामामध्ये आपल्या स्वप्नातील ड्रीम कार ज्यानं साकार केली होती आपल्या नावावरती, तोच हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अंतिम बॉल लाईन पाहावी लागेल. यस, पंच आमच्या दिशेनं वळतात, इशारा देतात व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना 43 धावा. आता लढाई पाहायला मजा येईल, कारण की ज्या पद्धतीच्या धावा धावपळकरते आपण पाहतोय ते पाहता, ज्या प्रकारचा गोलंदाजी अटॅक टायगर 11 देवतचा आहे ते पाहता ह्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं संघर्ष आपण पाहू शकता. सेकंड 17 मध्ये ओव्हर द विकेटचा फुल लेंथचा चेंडू खेचलाय. वन्स अगेन आडे हातों से लिया है असं आपण म्हणू शकतो. आणि हा चेंडू देखील पाठवलाय तो सीमा रेषा पार. षटकार, तिसऱ्या पंचांची मागणी. बीमरचा रिव्ह्यू समाप्त झालाय, त्या कारणास्तव हा षटकार ऍड होईल मयूरच्या खात्यामध्ये आणि हा षटकार ऍड होईल तो टीम देवतच्या खात्यामध्ये. ह्या 6च्या मदतीनं धावा धावपळकावरती 49 आणि 50चं आव्हानात्मक टार्गेट. हे टार्गेट कशा रीतीनं पूर्ण होईल ऐकण्यासाठी आपण सेकंड 17 मध्ये जाणार आहोत. आमचे रायगडचे बुलंद आवाजाचे धनी आमचे मॅक्स सर आहेत. आपण वळूया खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी मच्छिंद्र पाटील यांच्या दिशेनं. कोणी नाद नाही करायचा, गोल्डन मॅन कृषी मात्रेचा कोणी नाद नाही तर स्वर्गीय निरावंती संतोष माद्रे माजी सरपंच पिसारबे यांच्या स्मरणार्थ त्यांची अविस्मरणीय आठवण म्हणून आमचे सुप्रसिद्ध उद्योजक पिसारबे रमेश शेठ मात्रे साहेबांचे सुपुत्र गोल्डमॅन ख्रिश्चन मात्रे आणि यश मात्रे, प्रिन्स मात्रे यांच्या वतीने बघा गावदेवी धरणा क्रिकेट संघाच्या फलंदाजांना प्रत्येकी षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस. शुक्रिया महादेव गढ़गे. इस मुकाबले के लिए एक सत्र के लिए 50 मिनट ले गए. अंपायर जावेद फरीद अपना घड़ी सेट करना, नहीं तो सुबह 5 बजेंगे हम लोग को. यस, बड़ी इत्मीनान के साथ हम आपसे बता रहे हैं कि घड़ी लगाना. और खिलाड़ी से मेरा निवेदन है, गुजारिश है मेरी, समय न लेना है दोस्तों. किसी भी टीम को हम यहाँ पर ये नहीं कहेंगे क्योंकि ये मुकाबला काफ़ी अहम है, हम जानते हैं, लेकिन डीजे, कमेंटेटर, अंपायर इनको काफ़ी लेट होता है. हम भी इंसान हैं, ध्यान रखना, क्योंकि हम तो निकल जाते हैं. डीजे को सेटिंग में 1 घंटा लगता है और लाइव टेलीकास्ट को 2 घंटे लगते हैं. सो प्लीज़, आयोजक करता 7 रातों से जग रहे, उनको भी घर सोना है, तो गुजारिश करेंगे सभी टीम से. अभी 3 टीम बची है, मेहरबानी कीजिए, समय के साथ चलिए और हमें सहयोग कीजिए. और कमेंटरी से भी गुजारिश है, कमेंट्री पे रहे. तर मच्छिंद्र पाटील सर बघा इथे निरावंती संतोष मात्रे यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. त्यांच्या स्मरणार्थ सन्मानित संतोष शेठ मात्रे साहेब यांच्या वतीने 4 समालोचक 4000 रुपये, 3 पंच 7000 रुपये, गुणलेखक 8000 रुपये, त्यानंतर आमचे डीजे सूरज 1000 रुपये, लाईव्ह प्रसारण 1000 रुपये. म्हणजे यस, चलते दोस्तों, मैदान आणि नंबर 50 का लक्ष्य. समोर बघा ज्यांनी सन्मान केला आपल्याला, बघ इथे फुलांची बरसात केली ते आमचे समोरचे जे सहकारी आहेत आपल्यासाठी 1000 म्हणजे 11000 रुपये कॅश प्राइज असणार आहे. क्या बात है. चलेंगे इस दौर की तरफ. 50 का लक्ष्य मैदान के ऊपर. रात का समाज, संगीन माहौल और रंगीन मुकाबला मैदान पर होने की क्षमता है. यहाँ पर हम गुजारिश करते, कामना करते ऊपर वाले से मुकाबला अच्छा हो. 1:51 हो चुके, पहला सेमीफाइनल का मुकाबला और नेरे टीम यहाँ पर फाइनल में पहुंच चुकी है. 50 का लक्ष्य का पीछा करना है. आइए दोस्तों, रुक करके क्रिकेट की सदाबहार बेहतरीन दुनिया में फिर एक बार आपका स्वागत करना चाहेंगे. हमारे कैलाश डवने, विजय पवार,
सभी का स्वागत करना चाहेंगे। विनय दवने हमारे, गोरक्ष मात्रे, सभी का स्वागत करना चाहेंगे। काफी बड़ी मेहनत की है। नकुल रहेंगे हमारे, नंदू रहेंगे, सभी का गोरक्ष मात्रे रहेंगे हमारे, सभी का काफी अच्छा योगदान रहा है। जीत के लिए समय करें 50 का लक्ष्य। आइए रुक करेंगे। मयूर आपसे गुजारिश करूंगा मैं, समय नहीं लेना है। 50 मिनट अपने सत्र के लिए लिया यहाँ पर। सभी टीम से गुजारिश करना चाहेंगे, समय नहीं लेना है। सेमीफाइनल का मुकाबला है। दर्शकों से कचाकच भरा हुआ स्टेडियम। हमारे संतोष शेठ महादेव, रमेश शेठ महादेव के माध्यम से और गोल्डमैन कृष महादेव के माध्यम से चलती प्रतियोगिता, काफी शानदार आयोजन। सभी का हम स्वागत करना चाहेंगे। कामना करेंगे ऊपर वाले से कि मुकाबला काफी बड़ा। 7 दिन का क्रिकेट का कारवा आज अंतिम चरण में आता हुआ और जीत के लिए 50 का लक्ष्य का पीछा करेंगे। हमारे साथ कमेंट्री बॉक्स में हमारे महागुरु है, हमारे लोकप्रिय समालोचक योगेश जी मडवी हमारे साथ है और साई भी हमारे साथ है। सभी का स्वागत है। 50 का लक्ष्य। धरना टीम ये पहली मर्तबा इस मैदान के ऊपर उतरी है, लेकिन पहली मर्तबा सफलता की चोटी पर भी पहुंच चुकी है। उनके सामने लक्ष्य है मयूर कहां पर लक्ष्य है? मयूर वाघमारे को कितनी 2 ओवर में कितने रन बनाएंगे धरना टीम, इसके लिए मुकाबला चलेगा। मयूर वाघमारे के बीच में ये मुकाबला होगा। मयूर वाघमारे बीच में इस गाड़ी को देख रहे, 4 व्हीलर को, हाके उनको। हालांकि रायगढ़ प्रीमियर लीग में हाल ही में प्रतियोगिता हुई, रायगढ़ प्रीमियर लीग का 5वां अध्याय, उसमें उन्होंने 4 व्हीलर प्राप्त की। दादा आवाज नको प्लीज, 2 मिनटं प्लीज। कमेंटी बॉक्स में आवाज नको मित्र प्लीज। 50 का लक्ष्य, ये हमारी पूरी टीम है पिसारवे की। स्वागत करेंगे आपका। खुशी की चेहरे पर लहर है, क्यों ना हो, क्योंकि पिसारवे गांव ने जो किया वो आज तक रायगढ़ टेनिस में नहीं हुआ है। क्योंकि पहली मर्तबा 4 व्हीलर फुल ड्रेस कोड यहाँ पर। कमी रहेगी स्क्रीन की। विजय पवार से हमारी चर्चा हो रही थी कैलाश दवने से कि स्क्रीन वाले को हमने एडवांस भी दिया था, लेकिन उन्होंने स्क्रीन नहीं लगाई। कोई बात नहीं, अगले साल इसमें हम सुधार लाएंगे। चलेंगे रुक करके मैदान पर। रात का समार, रंगीन माहौल, रात जवान हो चुकी है और सूरज हमारे साथ ही इस रात को और खूबसूरत जवान बना रहे। 1:54 रुक करके दूसरे सत्र की तरफ। जीत के लिए समीकरण 50 का लक्ष्य, 30 गेंदों का मुकाबला और 50 रन बनाने के लिए कितनी मेहनत करनी पड़ेगी और कितनी पैसे की सिंचाई करेंगे। मयूर वाघमारे गेंदबाजी में तैयार। अनिकेत काले, अच्छी गेंद लेग स्टंप से बाहर। अच्छी गेंद थी, लेन अच्छी थी, लाइन खराब थी यहाँ पर। टपा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकलती हुई। अंपायर का इशारा बाइट का होता हुआ। मयूर वाघमारे एक अच्छी खिलाड़ी। एक खिलाड़ी ने काफी कम समय में अपने क्रिकेट की दुनिया में वजूद बनाया और इसके बाद बेशुमार लोकप्रियता उन्होंने मुकम्मल की और इसके बाद कभी पीछे मुड़कर नहीं देखा। ये वही मयूर वाघमारे। अच्छी गेंद, गति कितनी यहाँ पर, गति के साथ रफ्तार और इस रफ्तार में गिरफ्तार किया बल्लेबाज को। काले के पास, अनिकेत काले के पास तजुर्बा काफी कम है और इस तजुर्बे के यहाँ पर इस मयूर वाघमारे के सामने बड़े बड़े बल्लेबाजों ने अब तक घुटने टेक दिए। तो क्या अनिकेत काले जो ने इस प्रतियोगिता में प्रभावित किया हमें, पहले मैच में 65 रन बनाते, दूसरे मैच में 31 रन बनाए थे इस खिलाड़ी ने। वही खिलाड़ी मैदान पर खेलते हुए 30 रन बनाए थे। हमारा कमेंट्री बॉक्स में मच्छिंद्र पाटिल स्वागत करता हूँ। थैंक यू tenniskit.in, थैंक यू सो मच। संतोष नानेकर की पूरी टीम हमारे साथ है। स्वयं संतोष नानेकर भी हमारे बीच मौजूद है पिछले 7 रातों से। क्या यस महादेवगड गए? तर इथे आपण पाहतो अंतिम सामन्यामध्ये फायनल संघ जो या श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचा विजेता ठरेल त्याला मदन शेठ पावशे पिसारवे यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। महादेवगढ़ के हमारे मधुकर केनी भी हमारे साथ है, उनका भी स्वागत करेंगे। उन्होंने भी झाड़ू भी लगाई है इस प्रतियोगिता में, उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। सबका साथ सबका विकास, यही कहूंगा मैं मैदान पर। डॉट गेम की समाप्ति, मैंने पहले जिक्र किया था धरना टीम के सामने तजुर्बा कम है, हालांकि मयूर वाघमारे के सामने खेल करने का प्रयास कर रहे हैं। ये देखिए यहाँ पर स्क्रीन पर दिखाया जा रहा है, एडवोकेट धनेश जी इनको दिखाया जा रहा है, कैलाश दवने को भी दिखा दिया जा रहा है। हर के चेहरे पर मुस्कान है क्योंकि पिसारवे गांव की जीत हुई है। ये देखिए सक्सेसफुल टूर्नामेंट। विजय पवार को भी दिखाया जा रहा है स्क्रीन के ऊपर। ये भी एक बड़ा शख्स है, इस पिसारवे गांव की आन बान शान वो भी है। अच्छी गेंद डाउन द लाइन, लेकिन इस बार बल्लेबाज को चकमा दिया। डॉट गेम की समाप्ति। ये जलवा है यहाँ पर मयूर वाघमारे का। ये जो गेंदबाज है मैदान के ऊपर आंधी तूफान के साथ टूट पड़ते बल्लेबाज के ऊपर और बल्लेबाज को किसी भी तरह का मौका नहीं दिया जा रहा है। शुक्रिया सूरज। सूरज के कमेंट्री बॉक्स में जब सूरज हमारे साथ रहता है तो माहौल काफी गर्म होता है और कमाई की सिस्टम भी काफी अच्छी होती है। 2 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। इस दफा फुल टॉस गेंद, लेकिन गेंद निचले हिस्से में रखी बल्लेबाज के अंदरूनी हिस्सा बल्ले का और गेंद बिट्टू के पीछे शॉट फाइन लेग रेस में बैकअप देते हुए खिलाड़ी ऋतिक तिवा पर। डॉट गेम की समाप्ति। पहली गेंद वाइड टीम और इसके बाद क्या जलवा दिखा पर
अपने तेवर दिखाते हुए बीमार के लिए यस, क्योंकि डगआउट से आउट आई आवाज आई थी शिवाजी की ओर से कि नो बॉल, तो चेक किया जाएगा। ये देखिए हमारे कैमरामैन सबको कवर कर रहे हैं, टेस्ट.in के सभी कैमरामैन। यस, बहुत बहुत शुक्रिया साई। सर साई हमसे विदाई लेते हुए अलविदा करते हुए, काफी अच्छी आवाज है ये आवाज दातिवली के मैदान पर नगर सेवक ट्रॉफी में भी गूंजी डोंबिवली की तरफ। स्वागत है साई। ये हमारा आयोजक करता स्क्रीन के ऊपर, स्वागत है सभी का। दो पर एक विकेट ने यहाँ पर अंपायर शक तीसरे अंपायर के रूप में सचिन कोडू यहाँ पर मौजूद है। तीसरे अंपायर के यहाँ पर पक्ष में ये फैसला सुनाया जाएगा। ये सुप्रीम कोर्ट है, इसके बाद कोई अपील नहीं है। और ये देखिए आयोजकर्ताओं के दिखाए जा रहे लाइव टेलीकास्ट देखिए स्टम्प विजन कैमरे से। पहली मर्तबा रायगढ़ में स्टम्प विजन कैमरे का इस्तेमाल किया, ये संतोष नानेकर ने किया। और पहली मर्तबा रंजनपाड़ा के मैदान के ऊपर वैनिटी कार से इस टेनिस क्रिकेट.in ने लाइव टेलीकास्ट किया था। ये कर सकती है। नो बॉल का इशारा अंपायर की ओर से। जी हाँ, ये नो बॉल होगा, यानी कि फ्री हिट का भी इशारा होगा, रन भी मिलेंगे। ये सभी आयोजक करता पूरी तरह से। आज इस कार की चाबी हम देंगे आपको, लेकिन इसके लिए रुकना पड़ेगा आपको 1-1.5 घंटा और। खूबसूरत रात में जवान बन चुके रात, चांद भी खूबसूरत हमारे सर के ऊपर है, लेकिन आधा चांद है। 3 पर 1 भी विकेट नहीं मैदान पर। इस दफा बल्ले का बाहरी किनारा, यस इट इज, गेंद निकलती यहाँ पर सीमा पार, किस्मत का चौका। ये देखिए क्या बात है, जब ऐसे 93 की घोषणा होती है ना, तो वहां पे डगआउट से आवाज आती है। क्या बात है, रमेश मात्रे आपके फैन बन चुके हैं, कई दर्शक आपके फैन बन चुके हैं। क्या बात है, सूरज की भी अलग अदा है, ये डीजे मास्टर है सूरज। ये देखिए दर्शक मैच का लुत्फ उठा रहे। स्वागत है सभी का। 7 रन अंतिम गेंद इस ओवर की। मयूर वाघमा ने पहले शुरुआत की वाइड के साथ, लेकिन प्राप्त विकेट नहीं कर पा रहे। सेकंड बल्लेबाज आशीष पाटिल इस बार अंपायर के उंगली आसमान को दिखाते हुए, जी हां, विकेट प्राप्त किया जाएगा। पर मयूर के खाते में 1 विकेट प्राप्त किया जाएगा, कामयाबी प्राप्त की। ओवर का समापन 7 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। जीत के लिए 4 ओवर 43 होने की आवश्यकता। यजदीज है शुक्रिया डीजे। हमारे अविक महादेव भी मंच पर है, लेकिन अविक महादेव का चेहरा आज उतर चुका है, पता नहीं टीम लगता है उनकी जो स्पॉन्सर की थी। मैं तो ये देखिए ये कार है। अविक महादेव के पासपोर्ट के ऊपर स्टैम्प लगाने के लिए जगह नहीं है। सबसे ज्यादा बाहर देश घूमने वाला अविक महादेव, हमारे भी दोस्त है, हमारे भी दौरा हुआ था, लेकिन उसकी चर्चा नहीं करेंगे माइक पर। चलेंगे रुक करके मैदान पर। टीम का स्कोर है 7 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। 1 ओवर का खेल समाप्त हुआ और 5 ओवर के मुकाबले में जीत के लिए 43 की आवश्यकता। नई टीम किसका इंतजार करेगी फाइनल के मुकाबले में, ये भी चर्चा का विषय बनेगा। बड़ी प्रतियोगिता, बड़े दर्शक और बड़ा प्यार मिला इस प्रतियोगिता से, दर्शकों से। इस प्यार को हम सराखों पर रखते हैं और इस प्यार के साथ हम आपसे अलविदा करना चाहेंगे। आज मजा आया। हमारे सबके लाडले चेहरे संतोष जी म्हात्रे और रमेश जी म्हात्रे और उनके गोल्डन मैन क्रिश, ये दोनों भाई है। हालांकि क्रिश भी उनका भाई ही लगता है। जिस प्रकार से पर्सनालिटी रमेश म्हात्रे ने मेंटेन की है, लेकिन उनके सुपुत्र हो, ये देखिए रमेश म्हात्रे को दिखाया जा रहा है और क्रिश उनकी छाया बनकर उनके साथ रहता है। नहीं लगता कि ये बाप बेटा है, लगता है फ्रेंड्स है, लगता है भाई है। ये होना चाहिए, क्योंकि इस उम्र में आपके जो लड़के होते हैं, फ्रेंडशिप होनी चाहिए आपके अंदर। क्या मिसाल है यहाँ पर, गजब की मिसाल। और ये बढ़िया शॉट लोग आपके ऊपर से मिस्टर आसान सा कैच। विकेट नंबर गिरता हुआ दूसरा 7 के ऊपर। मयूर वाघमारे गेंद के नीचे 7 पर दूसरा सदमा। धरना टीम गहराई में फंस चुकी मैदान पर। जोपर्यंत रमेश म्हात्रे आणि संतोष म्हात्रे आहे तोपर्यंत कार्यक्रम होणार तुमचा। शुक्रिया डीजे। यानी कि जब तक रमेश म्हात्रे रहेंगे, जब तक संतोष म्हात्रे रहेंगे, यह आयोजन बरकरार रहेगा।
विजय पवार से हमारी चर्चा हुई कि अगले साल इस मैदान के ऊपर कुछ अलग दिखाएंगे हम आपको। 7 रन कैलाश दोनों भी हमारे साथ दें। 7 रन 2 विकेट गिरी यहाँ पर जीत के लिए 43 का लक्ष्य। धरना टीम के पास सुनहरा मौका है क्योंकि धरना टीम ने इस प्रतियोगिता में सभी को प्रभावित करने वाला, अचंभित करने वाला अब तक खेल किया उन्होंने, लेकिन ये उनके लिए अग्नि परीक्षा है और अग्नि परीक्षा से गुजरना होगा क्योंकि मयूर वाघमरे की बड़ी चुनौती उनके सामने। लाजवाब गेंदबाजी सागर पाटिल की ओर से, लेंथ लाइन को बरकरार करते हुए, दिशा को संतुलित रखते हुए यहाँ पर बल्लेबाज को कोई मौका नहीं, यहाँ पर चकमा दिया और इस मर्तबा डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होते, बिंदी गेंद जिसे कहा जाता है 1.2 ओवर का खेल समाप्त 7 पर 2। इस बार भी अच्छी गेंद, कोई मौका नहीं यहाँ पर, किसी भी तरह का फुटवर्क का इस्तेमाल नहीं यहाँ पर, कदमों का इस्तेमाल बल्लेबाज का, घुटना टेक और मेरा शॉट डेक ये बताने की कोशिश की, लेकिन गेंद डाउन द लाइन थी यहाँ पर। मयूर वाघमरे ने जिस प्रकार से गेंदबाज की, वो देखिए मयूर वाघमरे लॉन्ग ऑफ खड़ा है और हर गेंद के ऊपर गेंदबाज को कुछ सुझाव दे रहे यहाँ पर। होना चाहिए सुझाव होना चाहिए जीवन में। 7 पर 2 धरना टीम के खेल में सन्नाटे का माहौल। डगआउट दिखाया जाएगा, कैमरामैन से गुजारिश करेंगे कि इसके बाद डगआउट दिखाए। ऑन साइड में गेंद को स्वीप किया, गैप मिला यहाँ पर, गेंद सीमा पार जाएगी। जी हां, 4 रन के लिए का प्यार से बात, ये शानदार चौका। शुक्र डीजे। एकनाथ जी मात्रे भी हमारे मंच के ऊपर है, संतोष मात्रे हैं, उनको दिखाया जा रहा है स्क्रीन के ऊपर। 11 पर 2 कैमरामैन से गुजारिश करके डगआउट दिखाना। इस बार अभिक महादी भी स्क्रीन के ऊपर है, संतोष मात्रे हमारे, एकनाथ जी मात्रे उनके बगल में है। 11 पर 2। इस बीच बल्ले का अनुनी साकिन यहाँ पर गेंदबाज काफी रफ्तार से आए थे। मुकेश मात्री भी हमारे साथ है, स्वागत है आपका भी। 11 पर 2, उसके बाद 1 रन मिलेगा। 12 पर 2, 1.5 ओवर का खेल समाप्त हुआ। अंतिम गेंद इस ओवर की, रन नहीं बरसी इस ओवर से। हालांकि गोंदली हमें बताएंगे पहले ओवर में रन आए थे, गोंदली 7 रन आए थे। पहले ओवर में 7 रन आए थे और इस ओवर में 5 रन, यानी कि पिछले 5 गेंदों में 5 ही रन। सटीक गेंदबाजी, अनुशासित गेंदबाजी, कोई मौका नहीं बल्लेबाज के पास बड़ा शॉट खेलने का। लाजवाब गेंदबाजी। इस बीच अंतिम गेंद इस ओवर की, ओ हेलीकॉप्टर उड़ा तो दिया है लेकिन क्या आपने ढूंढ पाए, सीधी यहाँ पर खिलाड़ी के हाथ में गेंद दास्तान में। 1 रन जरूर मिलेगा। ओवर का समापन, पहले ओवर में मिले 6 रन, इस ओवर से मिले 7 रन, कुल मिलाकर 2 ओवर का समाप्त हुआ। टीम का स्कोर है 13 रन, विकेट गिरी 2। और ये देखिए डगआउट, चिंता का विषय, चेहरे गिरे हुए है, चेहरे पर मुस्कान नहीं है। ये डगआउट का माहौल देख रहे हैं आप। यहाँ पर स्क्रीन होती है तो और मजा आता, कोई बात नहीं, लेकिन शिवाजी मुस्कुरा रहे। शिवाजी बता रहे कि इतनी बड़ी प्रतियोगिता में यहाँ तक पहुंचना ये भी धरना गांव की जीत है। उनके साथ में ये डगआउट दिखाया जा, नितिन जी भी है, ये बड़े आयोजक करता है नाइट टूर्नामेंट के। धरना गांव भले छोटा गांव है लेकिन आयोजन काफी अच्छे करते हैं। डगआउट में फिलहाल तो चिंता का माहौल है, कोई बात नहीं है, आगे चलेंगे। रात गई बात गई, छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, जो हुआ उसे भूल जाओ। अगली 18 गेंदें आपके हाथ में और इस 18 गेंदों पर फोकस कीजिए। मयूर वाघमारे एक बड़ा नाम है क्रिकेट की दुनिया का। इस खिलाड़ी ने, ये देखिए 18 गेंदें 37 की आवश्यकता, 18 गेंदें 37, 37 रन टू विन फ्रॉम 18 डिलीवरीज। यस, 37 की आवश्यकता। मयूर वाघमारे घाट घाट का पानी पिया इस खिलाड़ी ने। काफी कम उम्र में पीपीएल के कप्तान बने, काफी कम उम्र में रायगढ़ प्रीमियर लीग में उन्होंने 4 व्हीलर प्राप्त की। हालांकि शादी के बंधन में जो बहुत जल्दी बनने वाले हैं। हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, इस बार क्लीन बॉल, कोई मौका नहीं बल्लेबाज के पास। ब्लॉक हॉल की गेंद, माफ कीजिए, ऐसा लगा हमें बॉल उड़ा, लेकिन कोई बात नहीं है। यस, नीचे, क्योंकि हमारी भी निगाह थोड़ी सी धुंधली हो चुकी है, थोड़ी सी, क्योंकि लगातार नाइट कर रहे हैं, 2.5 महीना हो गया, 3 दिन हमने जबरदस्ती छुट्टी ली है। अब बड़े टूर्नामेंट में कमेंट करने तो काफी सटीक लाइन पर यहाँ पर हमें भी निगाह रखनी पड़ती है, कोई बात नहीं है, चलेंगे रुक करके मैदान के बाद। 17 पर 2। कभी क्या हम एक भी देखना चाहते कि हम जो बोलते हैं सही है नहीं है, या आपका ध्यान है हमारी तरफ या नहीं है, ये भी हम कभी कभी चेक करते हैं। 17 पर 2। ये 17 का खतरा अभी भी मंडरा रहा है, जीत का खतरा या हार का खतरा, डर मैदान पर अभी भी है। खौफनाक मुकाबला, इस बार गेंद को पुल किया लेकिन गेंद यहाँ पर सिली मिड ऑफ पर ही निकलती हुई। शॉर्ट कवर, माफ कीजिए, शॉर्ट कवर में 1 ही रन मिलेगा। संतोष जी महात्रे और रमेश जी महात्रे, इनका काफी बोलबाला हुआ इस प्रतियोगिता में, और साथ क्रिश महात्रे का भी।
उन्होंने सभी को खुश किया, यानी जो आयोजक करता है उन्होंने सभी को खुश किया हर दिन। 18 पर 2.2 ओवर का खेल समाप्त हुआ। खूबसूरत चांद हमारे साथ है और ये फ्लाइट देखिए लगातार बात से गुजर रही है, हर 3-3.5 मिनट में एक फ्लाइट जाती है। 18 पर 2 संतोष जी महात्रे बहुत ही बड़ा आयोजक करता है, मैं कहूँगा क्लीन बॉल, आपको ही मौका नहीं है, खराब शॉट का चयन किया और यहाँ पर दंडी गोल कर दिए और मयूर वाघमारे को मिलती हुई एक और कामयाबी। क्या बात है सूरज, सूरज का तो पूरा पैसा वसूल करते हैं लोग, लेकिन क्या बात है। 18 पर 3 चिंता का विषय माहौल बन चुका है। 50 का लक्ष्य है, बड़ा लक्ष्य नहीं था, हर ओवर में 10 रन बनाने की जरूरत थी, लेकिन गेंदबाजी का पे अच्छी हुई है, फील्डिंग का मुजाहरा भी शानदार किया। हमने कामना की थी कि मुकाबला काफी बड़ा हो। इत्तेफाक की बात है कि एक टीम बड़े पुल से आई है और एक टीम छोटे पुल से आई है। हालांकि पुल हमारे लिए कभी नहीं रहता। नकुल का भी काफी योगदान रहा इस प्रतियोगिता में। शैलेश का भी काफी योगदान रहा है। सभी के नाम हमें पता नहीं है क्योंकि पिसावरे की नई जनरेशन है। 18 पर 3 50 का लक्ष्य। अंपायर का भी शुक्रिया अदा करना चाहेंगे, सचिन कडू, जायद फरीद और तीसरे अंपायर राजेंद्र, क्योंकि उन्होंने 7 रातों में अपना पूरा योगदान दिया, बखूबी अपने जिम्मेदार को निभाया। और ये हमारे मधुकर के ने, इनकी तो बात ही अलग है, काफी काम किया उन्होंने इस प्रतियोगिता में। 18 पर 3 डाउन द लाइन, किस्मत का सहारा, भाग्यशाली इस बार और गेंद सीमा पार। 22 का चौका, किस्मत दासी आपकी। रात अंधेरी है लेकिन पता नहीं है बिल्ले के घर पे सन्नाटा क्यों छाया हुआ है। 22 पर 3 अभी भी मजा आएगा मुकाबले में, आप आएगा खेल का असली मजा। नीलेश मैदान पर है, विशाल मड़ी भी उनका साथ निभा रहे और अब डगआउट में खुशियां का इजहार। नीलेश पाटिल, विशाल मड़ी भी मैदान पर है मयूर वाघमारे गेंदबाजी में। और ये माहौल अब थोड़ा सा एंजॉय करते हुए डगआउट का माहौल। टिल्सकी के डॉटिंग का शुक्रिया अदा करेंगे संतोष नानेकर सर, उनकी पूरी टीम में 20 लाख सब्सक्राइब पार किए और पूरी शिद्दत के साथ प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट किया उन्होंने। पटकी हुई गेंद, बल्ले का उन्होंने विकेट कीपर को बीट किया, गेंद ने डॉट की समाप्ति। मयूर नाराज है क्योंकि मयूर 4 व्हीलर को देख रहे हैं, 4 व्हीलर के रेस में, और यहां से विकेट जाना यानी 5 पॉइंट लॉस करना, यानी कि मयूर बर्दाश्त नहीं करेंगे, ये गुस्ताखी बर्दाश्त नहीं होगी। क्योंकि इससे पहले किस्मत का चौका मिला था और कैच छोड़ने के बाद मयूर थोड़े से नाराज है। क्यों ना हो, क्योंकि सब कुछ दाव पर लगाकर गेंदबाजी कर रहे हैं, हर तकरीब अकना पर गेंदबाजी कर रहे हैं, तो उनका हक है। 22 पर 3 अंतिम इनिंग्स ओवर की। पुल टॉस, गेंद को दिशा देने की कोशिश लेकिन नाकाम रहे। ओवर की समाप्ति, टीम का स्कोर है 22, जीत के लिए 50 का लक्ष्य। अब समीकरण हम बताएंगे आपको। बच्ची भी गेंद 12 और जीत के लिए 28 रन की आवश्यकता। डीजे 18 गेंदों में 22 हुए, अब 12 गेंदों में 28 की आवश्यकता। यस सूरज, आधी संसारात रमला सवेड्या, आधी संसारात आता तुला दिसली का पंढरीची वाट, आता तुला दिसली का पंढरीची वाट, रमला सवेड्या आधी संसारात, रमला सवेड्या आधी संसारात, आता तुला दिसली का पंढरीची वाट। क्या बात आहे. जन्मासी येऊनी पाहावी पंढरी, कारण असं म्हटलं जातं हिंदू धर्मामध्ये, जन्मासी येऊनी पाहावी पंढरी. कारण पंढरी म्हटल्यानंतर आषाढी एकादशी. तर स्कोअरचा बघा इथे धावसंख्येसाठी इशारा करण्यात आलेला आहे. 12 गेंदे 28 की आवश्यकता. 2 बार बताया हमने, एक और बार बताएंगे. 12 चेंडू 28 धावांची गरज असणार आहे. तर इथे गावदेवी धरणा क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी पिसारबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय श्री प्रकाशन मात्री साहेब यांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी गावदेवी धरणा क्रिकेट संघाच्या फलंदाजांना
इथे 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल आणि लागोपाठ 3 षटकारांसाठी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आदरणीय देवेंद्र मडवी अर्थात देवादादा मडवी धरणा यांच्या वतीने 3333 रुपयाचं कॅश प्राईज। स्वागत है देवा मडवी आपका इस मुकाबले को आप देख रहे देवा मडवी, स्वागत है आपका। शेतकरी कामगार पक्ष के काफी बड़े नेता है और हमेशा बारापाड़ी साहब की छवि बनकर उनके साथ रहते हैं। स्वागत है आपका भी देवा भाई। जीत के लिए 11 गेंदे 28 की आवश्यकता। अब दबाव बरकरार के यहाँ पर ये देखिए संतोष जी माते इनको दिखाया जा रहा है, साथ साथ नकुल जी भी है, चर्चा कर रहे हैं। कहीं तो हम कमी नहीं है, बिल्कुल कमी नहीं यहाँ पर प्रतियोगिता में। 11 गेंदे 28 की आवश्यकता। नेरा टीम किसका इंतजार कर, नेरा टीम के कप्तान से गुजारिश है आपका पूरा स्क्वाड लेकर यहाँ पर कॉमेडी बॉक्स के सामने आना है। तुरंत टॉस करेंगे, चंद मिनटों में मुकाबले को आगाज करेंगे, देरी बर्दाश्त नहीं की जाएगी। आप 11 गेंदे 28, मजा आएगा खेल का। अब बढ़िया शॉट खेल दिया पर इसको रद्द विकेट, कोई मौका नहीं, गेंद सीमा पार, देर है दुरुस्त है, अंपायर का इशारा का इंतजार कर रहे हैं हम। 4 रन। सृष्टि में तो हम इसके बाप होते हैं, नाम है शहंशाह। 10 गेंदे 24 की आवश्यकता। अभी भी 4 गेंदे इस ओवर की, यदि 4 गेंदों में एका छक्का एका चौका आएगा तो मुकाबला रफ एंड टफ चलेगा। स्क्रीन के ऊपर संतोष जी मात्रे और नकुल को दिखाया जा रहा है, उनकी भी काफी मेहनत है। ये नई जनरेशन है, ये नई पीढ़ी है पिसारवे गांव की जो उभर कर सामने आ रही है। संतोष जी माते इनकी तो बात ही अलग है। तर एका बाजूला आपण संतोष शेठ माते साहेब माजी सरपंच यांना पाहतो, तर एका बाजूला श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर उद्योजक संतोष शेठ मात्रे रमेश शेठ माते साहेब आणि त्यांच्या समवेत गोल्डमॅन क्रिश यांना पाहतो, ॲडव्होकेट धनेश मात्रे यांना आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेत असताना। आणि आता ते मात्र खुश आहेत कारण श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा आज यशाचं शिखर गाठत आहे। यस, रमेश जी माते इनका भी स्वागत। गड़गे सर, ये दोनों भाई भाई है, संतोष जी मात्रे और रमेश जी मात्रे, यानी कि भाईचारा किस प्रकार होना चाहिए ये भी उन्होंने समाज के सामने एक उदाहरण रखा है। और वाइट के लिए यहाँ पर रिव्यू किया जाएगा। यस जी हाँ गड़गे, यही से मागुरा हम इसी बात की चर्चा कर रहे थे कि संतोष जी मात्रे और रमेश जी मात्रे दोनों भाई भाई है। आज के कलयुग में भाई भाई का नहीं जमता, लेकिन ये भाई जुड़ी रहती है यहाँ पर, क्योंकि एकता की मिसाल होती है। आपकी एकता इधर अच्छी है तो कोई आपको तोड़ नहीं सकता। और ये फेयर डिलीवरी है। चलो देरी ना करना है, मुकाबले को आगाज करेंगे। 9 गेंदे 24 की आवश्यकता। अभी भी मुकाबला काफी बड़ा है, 26 रन अब तक बन चुके यहाँ पर और जीत के लिए अभी भी समीकरण बनेगा। 9 गेंदे 24 के दरकर आ रहे हैं, मुकाबला काफी बढ़िया हो रहा है और मुकाबले की गरिमा अब तीसरे आसमान को छू रही है, क्योंकि बेताबी लगातार बढ़ रही है। इत्तेफाक की बात है कि इस सीजन का पहला मुकाबला दोनों टीमें पहली मर्तबा खेल रही है। एक दूसरे के सामने पिकअप स्ट्रोक, उठाया गेंद को और डाल भी दिया बाहर। लाजवाब शॉट, सीधा 6 रन। यो बॅटमन हुकमी एका 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 त्याने उत्तुंग मारलाय छक्का, त्याने उत्तुंग मारलाय छक्का। 8 गेंदे 18 की आवश्यकता। एक बार जोरदार टले विशाल मडवी के लिए। जैसी देवेंद्र मडवी साहब ने यहाँ पर बख्शिशों की खैरात की और बल्लेबाज ने अपना जलवा दिखाया। ये देखिए बल्ला उनके हाथ से छूटा जरूर है। 12 गेंदे, अब 8 गेंदे 18 की आवश्यकता। अभी भी इस ओवर की 2 गेंदे शेष है। इस 2 गेंदों में एक भी छक्का आएगा तो मुकाबले में मजा आएगा, क्योंकि अभी भी मयूर के वाघमारे के चेहरे पर चिंता की रेखा है, मयूर के चेहरे पर डर है, खौफ है, क्योंकि मुकाबला खौफनाक हो रहा है। ये इतना आसान नहीं मुकाबला जितना कि सीधा दिख रहा है। मजा आ रहा है। क्या बल्लेबाजी विशाल मडवी, लाजवाब बल्लेबाजी। 2 गेंदे अभी विशेष ओवर की, 8 गेंदे 18 की आवश्यकता। और ये फंसा दिया, लेकिन नहीं, यहां पर किस्मत ने फिर एक बार साथ दिया। सौभाग्यशाली रहे, 1 रन जरूर मिलेगा यहाँ पर। क्रिकेट ने अक्सर योद्धाओं का साथ दिया है और ये खिलाड़ी योद्धा की तरह रहे। मजा आएगा खेल का। 7 गेंदे 17 रन की आवश्यकता। 7-17। आने वाली गेंद के ऊपर कितने रन आएंगे, अंतिम ओवर में कितने रन बचेंगे और किस प्रकार मुकाबला होगा। क्या ये बल्लेबाज विशाल मडवी मैदान पर रहेंगे, क्या नीलेश पारी उनका साथ निभाएंगे। 7 गेंदे 17 रन की आवश्यकता। क्या मजा आ रहा है मुकाबले में। ये देखिए संतोष जी मात्रे और अमर रमेश जी मात्रे, दोनों भाई सलामत रहे। ऊपर वाले से कामना करेंगे कि जोड़ी को किसी की नजर ना लगे।
अच्छी गेंद, कोई मौका नहीं, डॉट गेंद की समाप्ति। अब 1 ओवर 17 रन की आवश्यकता। अब 17 का खतरा बिल्कुल मंडराएगा। नेरी टीम के सामने देवट टीम आएगी या फिर धरना, इसका फैसला होगा। आने वाली 6 गेंदे 17 रन की आवश्यकता। क्या बात है सूरज, इस गाने ने कई घर बर्बाद किए। ये तो अच्छा हुआ आर पार्टी ने 2005 में डांस बार बंद किए, नहीं तो इस गाने ने कई घर बर्बाद किए। 33 पर 3, लेकिन कौन सी टीम किस मैदान के ऊपर किस प्रकार खेल करेगी, इसका होगा मैदान पर फैसला। 6 गेंदे 17 रन की आवश्यकता। क्या 17 का खतरा बनेगा? क्या यहां से धरना टीम आगे बढ़ेगी या फिर मयूर बागमर की टीम मैदान पर छलांग लगाएगी? 6 गेंदे 17 की आवश्यकता। चलो मुकाबले को आगाज करेंगे बिना देरी की व्यापार। गेंदबाज तैयार, ऋतिक वाघमरे आते हुए, स्ट्राइक पर विशाल मडवी जिन्हें 13 रन बनाए, और विशाल ऐसा एक बल्लेबाज है जो मैदान पर कर सकता है, क्योंकि अब तक इस खिलाड़ी ने अच्छा खेल किया है। उम्मीद कायम है, उम्मीद पर दुनिया टिकी है। हमारे देवेंद्र मडवी धरना के इस मुकाबले को देख रहे हैं, स्वागत है आपका देवेंद्र मडवी। और हमारे मिथुन मडवी वो भी इस मैच का लुत्फ उठा रहे। 6 गेंदे 17 की आवश्यकता। मजा आ रहा है खेल का। अच्छी वापसी हुई यहाँ पर गेंदबाज की, जब छक्का लगा उसके बाद 2 गेंदे उन्हें डॉट भी फेंकी मैदान पर। 6-17 का समीकरण। क्या लाजवाब मुकाबला। खूबसूरत चांद हमारे साथ है, हवा तेज बह रही है, बदन को छू रही है, ठंड का माहौल है। मुकाबले को लेकर चर्चा काफी गर्म है और दर्शकों से काफी खचाखच भरा हुआ यह शानदार स्टेडियम। ब्लॉक हॉल में गेंद ड्राइव किया, गेंद को बैकलिप पे नीचे रखा, छोटी ब्लैक से खिलाफ शॉट, दूसरी की तमन्ना पलटे, जी हां पहुंचे, और ये तू मैं मैदान के ऊपर। ये चिटचाट मयूर बागमरे ये बता रहे कि गेंद आपको जल्दी फेंकनी थी, देरी क्यों की मैदान के ऊपर। अब देर ना हो जाए कई मैदान के ऊपर। 5 गेंदे 15 की आवश्यकता। क्या इस मुकाबले को विशाल मडवी जिता सकते हैं? यदि विशाल मडवी ने इस मुकाबले को जीता, जब तक ये प्रतियोगिता चलती रहेगी तब तक विशाल मडवी का नाम सुनहरे अल्फाज में लिखा जाएगा। लेकिन क्या मयूर वाघमारे को यह मंजूर है? जी हाँ, बिल्कुल नहीं। 5 गेंदे 15। मजा आ रहा है मुकाबले में, लाजवाब मुकाबला। सेमीफाइनल का मुकाबला इसी प्रकार खेला जाता है, क्योंकि कई मुकाबले जीतने के बाद यहाँ का सफर इस दोनों टीमों ने तय किया है। इतना आसान नहीं, अग्नि परीक्षा से गुजरना पड़ रहा है हर खिलाड़ी को। खेल का मैदान अग्निपथ होता है, जिस पर चलकर काबिलियत साबित करनी होती है। मिस टाइमिंग स्ट्रोक, और इसी विकेट की तलाश थी। आखिरकार विशाल मडवी ने घुटने टेक दिए मैदान के ऊपर, अपना विकेट उन्होंने खो दिया और उम्मीद हल्की सी कम हो चुकी है। ये देखिए तालियों की बोछार दर्शकों की ओर से। अब 4 गेंदे, अब 15 की आवश्यकता। किसका क्या भारी, यानी कि भारीता छकड़ों की शहरत लगती है, उनके लिए ढूंढती है। गलत न सोचना, देश बदलो सोच बदलो। 4 गेंदे 15 की आवश्यकता। मजा आ रहा है खेल का। विशाल मडवी का विकेट, जिसे कहते कनेक्शन देकर फ्यूज निकालना, क्योंकि ये खिलाड़ी काफी शातिर थे और मयूर वाघमारे जानते थे कि विशाल मडवी में काबिलियत कूट कूट कर भरी है और ये खिलाड़ी नक्शा बदल सकता है मैच का। एक विकेट प्राप्त किया पर ऋतिक वाघमारे ने। अब समीकरण 4 गेंदे 15 की आवश्यकता। अभी भी मुकाबला ऑन है मैदान पर, अभी भी मुकाबला छोड़ने के लिए राजी नहीं है धरना टीम, और मयूर वाघमारे की टीम देवट टीम मैदान के ऊपर टूट पड़ी मैदान पर। चलो समय ज्यादा ना ले, हम जानते मुकाबला काफी बड़ा है, लेकिन समय की अहमियत है आपके लिए। 1 घंटा 10 मिनट हो चुके इस मुकाबले को, हालांकि 1 घंटे में मुकाबला समाप्त होना चाहिए। 1 घंटा 10 मिनट गुजर चुके हैं। हम चाहते हैं कि मुकाबले, माधव गढ़गे हमारे महागुरु ने बताया था कि 2 बजे हम बख्शीश वितरण करेंगे, लेकिन नहीं होगा अभी। नहीं, यहां पर कनेक्टिविटी नहीं है, लेकिन थ्रो खराब। 1 रन जरूर मिलेगा। काफी हलचल मची मैदान पर, 1 ही रन मिलेगा और 1 रन के दौरान कुछ नहीं बिगड़ेगा। 3 गेंदे 14 रन की आवश्यकता। 3 गेंदे 14 रन। आने वाली गेंद अनमोल होगी। यदि छक्का चौका आएगा तो धरना टीम मैदान पर रहेगी, इक्का दुक्का से रन आएंगे तो मुश्किल हो जाएगी।
3 गेंदे 14 रन। समीकरण था 12-28, 11-28, 10-24, 9-24, 8-18, 7-17, 6-17, 5-15, 4-15, 3-14। अब समीकरण बचा है। ये गेंद काफी अनमोल है। इस गेंद के ऊपर कितने नंबर आएंगे? इस गेंद के ऊपर मिलेगा 1 ही रन, यानी कि देवट टीम अब महफूज है मैदान पर। जी हां, देवट टीम महफूज है। अब 2 गेंद में 13 की आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग है। 2 गेंद में 2 छक्के आएंगे तो भी धरना टीम नहीं जीत पाएगी। ये देखिए आवाज, आप देवट टीम का आवाज आ रहा है। स्वागत है सभी समर्थकों का। यस सूरज। दो गेंदे अब 13 की आवश्यकता। अब धरना टीम की उम्मीद काफी कम है। अब उनके सपने यहां पर अधूरे से लग रहे हैं। ख्वाब तो देखा था सभी टीमों ने प्रतियोगिता में फाइनल जीतने का, कृष्णा ट्रॉफी जीतने का, लेकिन श्रद्धांजलि ट्रॉफी जीतना इतना आसान नहीं है। अब नेहरू टीम के कप्तान से गुजारिश है, टॉस के लिए आपको मंच के ऊपर आना है। जीतने में टीम के साथ टॉस किया जाएगा। कमेटी बॉक्स में योगेश मणि भी आएंगे पहले सत्र में, दूसरे सत्र में हमसे जुड़ जाएंगे। और ड्राइव किया सीधे बल्ले से के अलावा शॉर्ट टर्म मिलेगा 1 ही रन स्टेट ड्राइव, और 1 रन से कुछ नहीं होगा। ये देखिए, ये देखिए, ये देखिए, देवत पूरा गांव आ चुका है। यहाँ पर गांव में कर्फ्यू लगा है और यहाँ पर पूरा गांव आ चुका है। एक गेंद 12 की आवश्यकता, और ये देखिए बैट एंड बैट में गेंद थी। रन मिलेंगे 4, लेकिन 7 रन से मुकाबला जीत चुके हैं। देवट टीम को शुभकामनाएं देंगे। हार्ड लक धरना टीम। ये देखिए दर्शक, ये देखिए, ये दर्शक देखिए, इसमें पिसारे की भी दर्शक मचा रहे धूम, क्योंकि उन्होंने टीम स्पॉन्सर की है। उनका भी काफी बड़ा अहम हिस्सा है। आइए, देवट टीम को जीत की शुभकामनाएं। टॉस की घोषणा करेंगे, मैन ऑफ द मैच की भी घोषणा करेंगे। टॉस भी किया जाएगा और फाइनल को मुकाबले को हम आगाज करेंगे। यस, मैन ऑफ द मैच की घोषणा करेंगे। मयूर वाघमारे 33 रन बनाए और 2 सफलता हार जीत की, 2 ओवर फेंके, और वो होने मैन ऑफ द मैच के हकदार। हार्ड लक धरना टीम, हार्ड लक। थँक्स मच्छिंद्र पाटील सर. आताच्या लढतीमध्ये प्रियांशी 11 अक्षय पाटील पिसारबे यांनी पुरस्कृत केलेल्या संघाने विजय प्राप्त केला, त्यांचं अभिनंदन.